नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याकडे नवीन पॉईंट घेऊन येत आहे ऑसिलेशन मध्ये. ठीक आहे, तर मी तुमचं रोहन क्षीरसागर आर.के. फिजिक्सच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपण डॅम्प ऑसिलेशन नावाचा नवीन पॉईंट पाहणार आहोत. तर ऍक्च्युअली डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय या ठिकाणी आपण ऍक्च्युअली आधी स्टडी करणार आहोत. तर डॅम्प ऑसिलेशन पाहण्याआधी त्याची आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण डॅम्प ऑसिलेशन साठी जी डायग्राम गरजेची आहे ते ड्रॉ केलेली आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय? ओके, सो पिरियोडिक ऑसिलेशन which having gradually decreasing amplitude, gradually decreasing amplitude are called damp oscillation. म्हणजे यामध्ये ऑसिलेशन जे एम्प्लिट्यूड आहे ऑसिलेशनचं ते डिक्रीजिंग असतं. दॅट टाइप ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज डॅम्प ऑसिलेशन अँड द ऑसिलेटर इज कॉल्ड ॲज डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. ठीक आहे, तर डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. आता ह्या ठिकाणी या पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर आता रिड्युसिंग एम्प्लिट्यूड साठी आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय. त्यासाठी आपण ब्लॉक मास नंतर किंवा ब्लॉक जो आहे मास त्याचं एम आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक वॅन जोडले की जे लिक्विड मध्ये डीप केलेले आहे. त्यामुळे तिथे विस्कस फोर्स अप्लाइड होईल एक्सटर्नल आणि त्याच्यामुळे एम्प्लिट्यूड विथ टाइम काय होत जाईल, पटापट रिड्यूस होत जाईल. म्हणून ह्या टाइपच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, डॅम्प ऑसिलेटर अरेंजमेंट म्हणतोय. आता याच्यात एक फोर्स येतो, डॅम्पिंग फोर्स येतो. कुठला फोर्स येतो? डॅम्पिंग फोर्स. आधी सगळी डायग्राम समजून घ्या या ठिकाणी. आणि म्हणजेच याच्यामध्ये काय होते, मेकॅनिकल एनर्जी. सो हे झालं डॅम्प ऑसिलेटर बाबत किंवा डॅम्प ऑसिलेशन सिस्टीम बाबत. ठीक आहे, तर यामध्ये काय होतं पहा, मेकॅनिकल एनर्जी of oscillator reduced with the time. ओके, reduce with the time. मग या पद्धतीने इथे त्या एक्सटर्नल फोर्स विस्कस फोर्स मुळे त्या ठिकाणी आपली मेकॅनिकल जी एनर्जी स्प्रिंग लॉस सिस्टीमची ती रिड्यूस होते. ओके, here the damping force
डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सराउंडिंग मीडियम. म्हणजे जे लिक्विड वगैरे जे आहे त्याच्यावर हा डॅम्पिंग फोर्स सराउंड करतो. म्हणजे ज्याच्यामुळे आपलं जे अँप्लिट्यूड आहे ऑसिलेशनचं ते रिड्यूस होणार आहे. तो जो आहे तो डॅम्पिंग फोर्स आहे अँड डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द surrounding medium. Okay, and it is directly proportional to the speed. म्हणजे जे ऑसिलेशनचं जे स्पीड आहे त्याला हे डिरेक्टली प्रोपोर्शनल येतं. बरोबर. म्हणून एफ जो आहे एफ डी म्हणूया, डॅम्पिंग फोर्स हा येतो -bv आणि हा बी जो आहे तो डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे. बी जो आहे त्याला आपण काय म्हणतो, बी इज डॅम्पिंग कॉन्स्टंट. मग जसं आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं होतं सिंपल हार्मोनिक मोशन साठी, तसंच आपल्याला डॅम्पिंग जे ऑसिलेशन आहे किंवा डॅम्पिंग हार्मोनिक ऑसिलेटर आहे त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे. बरोबर. मग आता ते जर अजून केलं तर आपला फोर्स फॉर स्प्रिंग सिस्टीम, तर तो आपल्याला माहित आहे F इज इक्वल टू -kx च्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. मग ते इक्वेशन कसं तयार होणार आहे, टोटल फोर्स जो अप्लाय होतो या सिस्टीम मध्ये, स्प्रिंग लॉस सिस्टीम मध्ये, तो काय असणार आहे तो पाहूया आणि त्यावरून आपल्याला ते इक्वेशन भेटतंय. आणि मग आपल्याला हार्मोनिक ऑसिलेटरचं इक्वेशन तयार करायचंय हार्मोनिक फंक्शन्स मध्ये. तर मग आता इथे पहा F इज इक्वल टू काय येईल, डॅम्पिंग फोर्स प्लस स्प्रिंग फोर्स, म्हणजे F आपण याला S म्हणूया. बरोबर. आता हा F जो आहे तो इज इक्वल टू काय असतं, F इज इक्वल टू असतं m × a. हा F D इज इक्वल टू आहे -bv आणि F S इज इक्वल टू आहे -kx. पुट करूया. बरोबर. म्हणजेच ma इज इक्वल टू -bv -kx. हे सगळे इकडे आणले तर येईल ma प्लस bv प्लस kx इज इक्वल टू 0. and as we know a in terms of x काय आहे, d square x by dt square आणि हे काय v is equal to dx by dt. म्हणजे हे इक्वेशन काय येईल, m d square x by dt square plus b dx by dt plus kx is equal to 0. तर हे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आले डॅम्पिंग ऑसिलेशन साठी. कशासाठी, डॅम्पिंग ऑसिलेशन साठी. बरोबर. आणि याचं जर सोल्युशन फाइंड करायचं झालं तुमच्या मॅथमॅटिक्स याच्यानुसार बाय पार्ट्स नुसार, तर बाय पार्ट्स नुसार जर याचं सोल्युशन घ्यायला गेलो आपण डिस्प्लेसमेंट साठी, तर पहा सोल्युशन फॉर डिस्प्लेसमेंट x ते या पद्धतीने येतं, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये येतं. x इज इक्वल टू, ठीक आहे, a e रेज टू -bt अपॉन ट्वाइस m. आता हे मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलं की तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल cos ओमेगा t डॅश प्लस फाय. ओमेगा टी डॅश म्हणजे ओमेगा डॅश म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि टी म्हणजे टाइम पिरियड. म्हणजे टाइम पिरियड सोबत आपला अँप्लिट्यूड काय होत जाणार आहे, रिड्यूस होत जाणार आहे. तर आपला अँप्लिट्यूड काय आहे, ही टर्म अँप्लिट्यूड आहे a e raised to -bt upon twice m is the amplitude of damp oscillation. ठीक आहे. आणि ओमेगा डॅश काय, ओमेगा डॅश इज द
angular frequency is the angular frequency. आणि हा angular frequencyचं जे इक्वेशन आहे पहा आता टाइम पिरियड सोबत आपलं ऑसिलेशन कसं रिड्यूस होतं ते पण पाहिजे आपल्याला. तर angular frequency इज इक्वल टू काय √k/m मायनस √k/m मायनस b/2m ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. मग यावरून टाइम पिरियड t इज इक्वल टू काय t इज इक्वल टू 2π/ω' म्हणजेच 2π इन रूट ऑफ k/m मायनस b/2m ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग आता या ठिकाणी व्यवस्थित पहा. हे झालं टाइम पिरियड, ही झाली अँग्युलर फ्रिक्वेन्सी, हे झालं अँप्लिट्यूड, हे झालं सोल्युशन फॉर डिस्प्लेसमेंट. प्रत्येक टर्म ही तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. फॉर द डॅम्पिंग ऑसिलेशन, इट इज फॉर द डॅम्पिंग ऑसिलेशन. मग आता त्याचं जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं की कशा प्रकारे आपले डॅम्पिंग ऑसिलेशन मध्ये तर पहा आपली जे y ऍक्सिस वर येते डिस्प्लेसमेंट असेल आणि x ऍक्सिस वर असेल टाइम. बरोबर. आणि हे मॅक्सिमम प्लस हे मिनिमम मायनस सॉरी निगेटिव्ह मध्ये. आता इथे ऑसिलेशन्स कशा प्रकारे त्या ठिकाणी रिड्यूस होतात ते पाहायचं आपल्याला. तर विथ द टाइम ते ऑसिलेशन्स काय होत चालतात, रिड्यूस होत चालतात या पद्धतीने. ठीक आहे. तर हे झालं त्याचं हार्मोनिकल सायनुसॉइडल वेव्ह फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन. विथ द टाइम अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज गोइंग टू रिड्यूस. ठीक आहे. तर या पद्धतीने. आता रिमार्क फॉर्म मध्ये जर घ्यायचं झालं त्याच्यात काय काय मेन पॉइंट्स आपण पाहिले जे नीट साठी तुम्हाला उपयुक्त असतील रिमार्क फॉर्म मध्ये. त्याचं तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन विचारतील. काय विचारतील? डिफरन्शियल इक्वेशन. सो द डिफरन्शियल इक्वेशन इज काय m d2x बाय dt² प्लस b dx बाय dt प्लस kx इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट किंवा सोल्युशन म्हणू शकतो या इक्वेशन साठीचं. तर डिस्प्लेसमेंट जे आहे x इज इक्वल टू a e रेज टू मायनस bt अपॉन ट्वाइस m cos ओमेगा डॅश t प्लस फाय. फाय म्हणजे फेज डिफरन्स येतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मी टाइम पिरियड आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन पण दिलेले आहेत. तर तुम्ही ते पण इथे काय करू शकता, कन्सिडर करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला एक सूचना आहे त्या ठिकाणी तुम्हाला ज्या टास्क दिल्या जातात त्या टास्क फक्त तिथे एबीसीडी मध्ये सबमिट न करता आज मी तुम्हाला टास्क 3 देणार आहे. तर ती जी सबमिट करणार आहे सबमिट विथ सोल्युशन. तुम्ही जर विथ सोल्युशन मला जर फोटोज पाठवले पर्सनली तर मला कळेल कोणी सॉल्व्ह केलं ऍक्च्युअली आणि कोणी नाही. तर तुम्ही एबीसीडी वर तिथे काहीतरी मार्क करणार आहे त्या लिंक वरती आणि मग त्याची आयडिया काही येणार नाही ना ऍक्च्युअली तुम्ही सॉल्व्ह केलेत की नाही. त्यामुळे तुम्ही विथ सोल्युशन सबमिट करायचे फिजिक्स साठी आणि हे सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. ओके. होप सो आजचे लेक्चर तुम्हाला आवडले असतील. जर आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.